सरपंच हत्या प्रकरणात आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केलं जाणाऱ्यांची आणि आरोप करणाऱ्यांची यादी ठरलेली आहे। फक्त आरोपांचं स्वरूप आणि तीव्रता दररोज बदलत जातीये। आजचा दिवसही त्याला अपवाद नव्हता। प्रश्न एवढाच आहे की दररोज नवनवीन राजकीय आरोप प्रत्यारोप होतात, मात्र राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या या गर्दीत मूळ प्रश्न हरवत चाललाय का? आम्ही लय जीव लावला दसाला प्रचंड, त्याच्यावरती पाणी फिरलं। कॅमेरासमोर बोलणं मला आता योग्य वाटत नाही, पण एक फार मोठं डील झाले। तर 4 तास झाले, 40 मिनिट झाले, 4 मिनिट झाले, पण भेट झाली ना। कशासाठी गेले होते? एकमेकाचा पप्पी घ्यायसाठी गेले होते। देशमुखांचं कुटुंबाचा मॅटर 100% दाबण्यात आलंय। चार्जशीटमध्ये छेडछाड होईल अशी 100% शक्यता आहे। संतोष देशमुख हत्येनंतर रोजचा सूर्य नवीन आरोपांसह उगवतोय। आधीच देशमुख कुटुंबियांनी केलेल्या आरोपांमुळे बीड पोलीस संशयाच्या गर्तेत सापडले। अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी चार्जशीटमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला। हा संशय व्यक्त करताना त्यांनी बोट ठेवलंय धस आणि मुंडेंच्या गुपचूप झालेल्या भेटीवर। त्यांच्यावर जर पक्षाचा दबाव आहे, तू भेट घे असा जर दबाव असला तर त्यांनी सरळ मराठ्यांना त्याच वेळेस सांगायला पाहिजे होतं। आता नाही, आता काय उपयोग नाही। ते जाऊन हिंडून आले, गपची गुप्त भेट येते उगा ते मैत झाला पाचका म्हणून हे झाले, आणि मैत नसतं झालं तर संपला होता विषय। मैत झालं म्हणून तारफाड मारफाड झाली, आणि मैत नसतं झालं तर आम्हाला मिळणे अंधारात काय काय झालं तुमचं, त्यांना मिळणे, हे म्हणजे डबलच होतं जवळपास। आणि मला तरी वाटतं देशमुखांचं कुटुंबाचा मॅटर 100% दाबण्यात आलंय। चार्जशीटमध्ये छेडछाड होईल अशी 100% शक्यता आहे। आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे टीकेची झोड उठवण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीच धसांसाठी ट्रॅप लावला होता असा संशय व्यक्त करताना मोठी डील झाल्याचा दावा राऊतांनी केला आहे। बावनकुळे त्यांचे बॉस आहेत ना, ते म्हणतात देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे त्यांचे बॉस आहेत। मग त्यांच्या बॉसनीच त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का? मुळात इतकं मोठं प्रकरण सुरू असताना त्याने ह्या विषयावर कोणाला भेटण्यासाठी जावं हे पूर्णपणे निराधार आणि चुकीचं आहे। मला एका प्रमुख माणसानं आधीच सांगितलं, सुरेश धस माघार घेतील, त्यांची ती परंपरा आहे। एखादं मोठं डील ते पदरात पाडून घेतील आणि त्यानंतर ते शांत बसतील। तसंच झालेलं। आता मी कॅमेरासमोर बोलणं मला आता योग्य वाटत नाही, पण एक फार मोठं डील झालेलं। पण राऊतसाहेब, हे डील राजकीय आहे की आर्थिक आहे? दोन्ही आहेत। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी धस मुंडे भेटीचा किस्सा पप्पीपर्यंत नेऊन पोहोचवलाय। आता 4 तास झाले, 40 मिनिट झाले, 4 मिनिट झाले, पण भेट झाली ना। कशासाठी गेले होते? एकमेकाचा पप्पी घ्यायसाठी गेले होते। आणि एवढा काय नाही, डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, नॉर्मल ऑपरेशन असतो तो, मोतीबिंदूचं ऑपरेशन, काय हार्टचा अटॅक होता, ब्रेन हॅमरेज होता, काय सिरियस होता, आणि त्याच वेळी जाऊन भेटायला मंत्रिमंडळाचा कोणीच गेले नाही भेटायला। यालाच काय जायची गरज पडली? अरे कुछ तो गडबड आहे, आणि त्यामुळं काही साध्य करण्यासाठी धस गेले असतील। सगळ्या नव्या आरोपांचं भाजपकडून खंडन करण्यात आलंय। मस्साजोगच्या नागरिकांना सबुरीचा सल्लाही देण्यात आलाय। अशा प्रकारचा कट रचण्याची काही आवश्यकता नाही। बावनकुळेंचा तो स्वभाव नाही, ती आमची प्रवृत्ती नाही। प्रदेशाध्यक्ष म्हणून बावनकुळेंनी बोलवल्यावर पक्षाचा आमदार म्हणून जाणं हे आमचं कर्तव्य आहे। त्या कर्तव्य भावनेतनं त्या ठिकाणी धस गेले, परंतु गेले म्हणून धसच्या विश्वासार्हतेवर कुठेही प्रश्नचिन्ह निर्माण होता कामा नये। साहेब, मस्साजोगचे ग्रामस्थ 25 तारखेपासून अन्नत्याग आंदोलनाच्या पवित्रात आहेत, कारण संतोष देशमुखांच्या हत्येला 74-75 दिवस उलटूनही न्याय मिळत नाही। असे सरकारने SIT स्थापन केलेली आहे, कारवाई होत आहे, मोठ्या प्रमाणावर अरेस्ट पण झालेले आहेत। तर मला वाटतं की त्या लोकांनी थोडा धीर धरला पाहिजे आणि आंदोलन करण्यापेक्षा सरकारवर विश्वास ठेवला पाहिजे। म्हणजे राऊत, जरांगे आणि वडेट्टीवारांनी गुप्त भेटीवरून धस मुंडेंना लक्ष केलंय, तर अंजली दमानी यांनी त्यांचं टार्गेट कायम ठेवलंय, ते म्हणजे धनंजय मुंडे
आणि धनंजय मुंडेंच्या खांद्यावरून अजित पवारांवर साधलेला निशाणा. तारीख नसलेल्या पत्रावर सही करून 200 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केला. 11 ऑक्टोबरचा हा GR काढण्यात आला आणि त्याच्यात 2 गोष्टी केल्या. एक म्हणजे आपल्याला अतिरिक्त 500 कोटी देण्यात यावे आणि हे जे 200 कोटी होते जे मी मागच्या जेव्हा घोटाळा काढला होता त्याच्यात म्हटलं होतं की 200 कोटीचे नंतर बॅटरी स्प्रेअर पंप आणि सोलार लाईट ट्रॅप हे घेतले गेलेत ते वेगळे असे हे दोन्ही सँक्शन या GR मधनंच करण्यात आले. पण आताच्या घटकेला ना मुख्यमंत्र्यांची सही ना वित्तमंत्र्यांची सही ना कॅबिनेटची सँक्शन आणि मंत्रीनी विदाऊट डेट पत्र लिहिलं आणि त्याच्यावर GR निघाला 11 ऑक्टोबरला आणि हे सगळं केलं गेलंय. आता काय म्हणावं या मंत्र्याला आणि किती घोटाळेबाज आहेत. म्हणजे खोटं बोलून धनंजय मुंडे हे असं मांडतात त्याच्यावर GR काढतात आणि ते करून घेत आहेत. इतकी लिमिट यांची जर होत असेल तर ह्यांना कुठल्याही मंत्रिपदावर कधीही बसता कामा नये. त्यांची तितकी पात्रताच नाही. अंजली दमानी यांच्या आरोपांचं खंडन करण्याचं सोपस्कार धनंजय मुंडेंच्या कार्यालयानं नेहमीप्रमाणे पार पाडले आणि GR काढण्याची प्रक्रिया समजून घेण्याचा सल्ला अंजली दमानी यांना दिला. धनंजय मुंडेंच्या दुश्मनांच्या यादीतला आणखी एक नाव म्हणजे करुणा मुंडे. याच करुणा मुंडेंनी मस्साजोग प्रकरणात एंट्री घेतलेल्या सुप्रिया सुळेंची नुकतीच भेट घेतली. मस्साजोग प्रकरण असं चिघळत असतानाच परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासानं आज वेग घेतला. तपास पथक परळीत असतानाच महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलिसांवर स्फोटक आरोप केले. इथं जे कॉन्स्टेबल आहे तर लहान मोठे ते सगळ्यांचे CDR काढा ना. मग CDR काढल्याच्या नंतर आरोपी तर तात्काळ सापडतील आणि तात्काळ अटक करून टाका आरोपीला. आरोपी अटक केल्याच्या नंतर काहीच राहणार नाही ना. म्हणजे पोलीस यंत्रणेला माहिती आहेत आरोपी. म्हणजे ते आरोपीच्या दारात गेले त्यांना कॉल आले म्हणजे पोलीस यंत्रणेला आरोपी माहित आहे तेव्हाच दारात गेलते ना. माझं एवढंच आहे की न्याय द्या आणि आरोपी अटक करून टाका. मस्साजोग असो की परळी, विरोधकांचं मुख्य लक्ष आहे धनंजय मुंडे. नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांचा राजीनामा मागणं सुरूच आहे. त्याला आता कृषी विभागातील घोटाळ्याची जोड मिळाली आहे. आता यात विरोधकांना खरंच यश येईल की धनंजय मुंडे आणखी काही काळ हा दबाव झुगारू शकतील याकडे आपलं लक्ष असेल. आणि या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या चिखलफेकीत संतोष देशमुख आणि महादेव मुंडेंना न्याय कितपत मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. गोविंद शेळके, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.